सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर शहरावर पाणी टंचाईचं सावट गडद होताना दिसतंय। पावसाअभावी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांवरील ताण वाढलाय। काळंबावाडी धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्यानं महापालिकेनं थेट पाईपलाईन योजनेतील पाण्याचा उपसा बंद केलाय। परिणामी शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय। पावसाअभावी नद्या, ओढे आणि जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। कोल्हापूर शहरासाठी जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या काळंबावाडी धरणातील पाणी पातळी सातत्यानं घसरत असल्यानं महापालिकेसमोर मोठं संकट उभं राहिलंय। राधानगरी धरणातील पाणीसाठा देखील कमी होताना दिसतोय। शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेतील पाण्याचा उपसा सध्या बंद करण्यात आलाय। यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनवरून शहराला पाणीपुरवठा केला जातोय। मात्र उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यानं तो जपून वापरणं अत्यावश्यक बनलंय। दरम्यान कळंबा तलावातील पाणी पातळी घटली असून तलावातील ऐतिहासिक शाहूकालीन विहीर देखील पूर्णपणे उघडी पडली आहे। रंकाळा तलावाचा काही भाग कोरडा पडलेला दिसत असून ही परिस्थिती जलसंकटाच्या धोक्याची घंटा मांडली जाती आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी स्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे। पावसाळा पूर्ण क्षमतेनं सक्रिय होईपर्यंत नदीपात्रातील उपलब्ध पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेनं एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतलाय। शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। महापालिकेनं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। वाहन धुणं, अंगण धुणं, अनावश्यक पाण्याचा वापर टाळणं, गळती त्वरित दुरुस्त करणं आणि घरगुती पातळीवर पाणी साठवून त्याचा काटकसरीनं वापर करणं आवश्यक असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। सध्या कोल्हापूरकरांची नजर धरण क्षेत्रातील पावसाकडे लागली आहे। येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास परिस्थिती सुधारू शकते। मात्र तोपर्यंत प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, अन्यथा आज दिसणारं संकट उद्या अधिक भीषण स्वरूप धारण करू शकतं। आधीच महागाई वाढली आहे, आता पाण्याची काटकसर करायची, त्यामुळे व्यवसाय कसे करायचे असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। याच्यावर पाण्याची ही समस्या कर्मचाऱ्यांच्यामुळे आलेली आहे, नाहीतर कोल्हापुरात कधीही पाणी कमी पडत नाही। ह्याला प्राधान्य जर द्यायचं असेल तर पहिलं कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे। का तर त्यांनी पहिलं पाणी कसं वापरायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे त्यांच्याकडे आहे। पहिले कसं पण सोडतात, किती वेळ पण सोडतात आणि नरड्यावर आलं का त्यावेळेला त्यांनी आज बंद करा, उद्या एक दिवस आड बंद करा, हे पहिलं कर्मचाऱ्यांचं हे करायला पाहिजे। वरची लोक आहेत काय सांगतात, काय करतात ह्याच्यावर काय बोलण्याचा अधिकार, पण कर्मचाऱ्यांच्यावरच पहिलं दडपण पाहिजे, तर हे सगळं नियोजन। आणि पुढच्या वर्षी पाऊस लागला चांगला तर मार्च महिन्यापासून नियोजन पाहिजे, एक दिवस आड, आणि वार्डात प्रत्येक ठिकाणी 2 तास 3 तासच पाणी सोडा, तर म्हणजे जुलैपर्यंत कधीही पाणी कमी पडणार नाही। पाऊस लेट झाला तर ह्याच्यापेक्षा आम्ही काय ह्याच्यावर काय बोलू शकत नाही। पण आम्हाला हे पाणी नसल्यामुळे आम्हाला इकडनं तिकडनं शोधून आणून पाणी काहीतरी छोटा मोठा धंदा करायला पाहिजे। एक तर आजच्या घडीला गॅस पण मागला, गॅस पण मिळत नाही वेळेत, त्यामुळे आज पाण्याची पण घडी आहे तशी, अन्नधान्य सगळं मागलेलं आहे। त्यामुळे आम्ही पुढचे प्रश्न, पुढचं जीवन आम्ही कसं जगायचं। पाणी गळती थांबवायला हवी, पुढच्या वर्षी हे नियोजन अगोदरच करायला हवं असं नागरिकांचं म्हणणं आहे। आता जे पाणी एक दिवस आड चालू केलं आहे ते आहे बरोबर आहे, पण ह्याच्या आधीच तुम्ही जर केला असता व्यवस्थित आतापर्यंत लोकांना सवय लागली असती। पण आता हे सगळं तुम्ही करायला लागलाय हे चुकीचं आहे। जिथं पाणी वाहतंय तिथं तुम्ही जरा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं। जिथं गळती कुठं कुठं चालू आहे ती सगळी बंद व्हावी आणि लोकांना पाणी नियमित एक थोडा वेळ तरी रोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे। महानगरपालिकेने सांगितले की एक दिवसाआड पाणी येणार। खरं आमच्या भागाचा कालचा दिवस होता, परंतु अजून तरी 5 वाजले तरी अजून पाण्याचं काय म्हणजे नियोजन आलेलंच नाहीये। पावसाचं हे आहे, परंतु एक दिवसाआड येणार होतं ते कधीपासून हे होणार। आम्ही काटकसर करायला तयार आहोत, पण तुमचं नियोजन देखील योग्य असायला हवं अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। नदी नाल्यामध्ये पाणीसाठा कमी आहे, महानगरपालिकेनं सांगितलं आहे, नियोजन हे चांगलं आहे,
पण आज संध्याकाळी 5 वाजले तरी अजून पाणी नाही. कालही पाणी आमच्याकडे नाही आणि आजही अजून आलेलं नाही आहे 5 वाजले तरीही. तर हा कारभार कुठेतरी महानगरपालिकेने लक्ष देऊन तो सॉल्व्ह केला पाहिजे. कारण पाण्याचं प्रमाण हे साठवून नागरिक किती साठवणार? ह्याला पण कुठेतरी प्रमाण आहे ना, की 8-8 दिवसाचं पाणी तर नाही ना साठवू शकत कोण. तर त्यामुळे 1 दिवस आड पाणी आम्ही पण काटकसर करायला तयार आहोत. पण त्या पद्धतीने महानगरपालिकेचे नियोजन करून त्यांनी 1 दिवस आड पाणी पुरवठा देऊ देत, पण तो पण सुरळीत होऊ दे. हीच आमची अपेक्षा आहे. पावसाची प्रतीक्षा, घटता पाणीसाठा आणि वाढती चिंता कोल्हापूरसमोर उभ्या ठाकलेल्या या जलसंकटावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांची पाणी बचत हीच खरी गुरुकिल्ली ठरणार आहे. कॅमेरामन तौफिकसह उत्तम पाटील, एस न्यूज, कोल्हापूर.